नमस्कार मंडळी, मी स्नेहा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर तुम्ही विचार करताय काय चालू आहे. तर आज आहे मिस्टरांचा बर्थडे आणि इथे मिस्टर रडत होती कारण की ती टिक्का लावायला गेली आणि तिच्या हाताला दिव्याची आस लागली, म्हणजे चटका लागला थोडासा. तर त्याच्यामुळे ती रडत होती. आणि इथे सकाळी 8:30 पावणे 9 झाले होते वाटते आणि यांना ऑफिसला जायचं होतं. तर मी ते यांचं ऑप्शन करून घेत होती आणि मिस्टी रडत होती. तिला चटका लागल्यामुळे तिला आधी लावायचा होता टिक्का, पण चटका लागल्यामुळे तिचं सगळं बिघडलं आहे काम. आणि इकडे वीर बघा, मी त्यांना टिक्का लावत होती तर त्याचं चालू होतं की मम्मा मी मला लाव. हे बघा मिस्टीचं चालूच होतं रडणं. आणि तिचे पप्पा तिला समजावत होते की काय होत नाही बेटा, रडायचं नसते, रडू नको, इकडे ये. पण ती काय ऐकायला तयारच नव्हती. तर सकाळचे सर्व कामं आवरले आणि वीरला पण झोपवलं. 2-3 वेळा बाहेर पण जाऊन आली, थोडं केक आणायला, फुलं आणायला, नंतर ताक आणायला, दूध आणायला, असं काय म्हणजे सामान जे आणायचं होतं. तर 2 चक्कर झाल्या माझ्या बाहेर. तर 2 वाजले होते जवळपास. मग मला सर्व आवरायला, बाहेर जायला आणि वीरला घेऊन जायचं म्हटल्यावर थोडंसं वेळच लागते. गाडी घेऊन गेलं तर पटकन जाऊन येते, पण त्याला घेऊन जायचं म्हटलं तर मला पायीच जावं लागलं. तर त्याच्यामुळे मला थोडं वेळ लागला होता आज. आणि इथे मी संध्याकाळचा स्वयंपाक करून घेत होती, कारण की स्वयंपाकात आज मला बरंच काही बनवायचं होतं आणि संध्याकाळी सेलिब्रेशनसाठी थोडंसं डेकोरेशन वगैरे करायचं होतं. तर मी पटपट इथे आवरून घेत होते स्वयंपाकाआधी आणि चपात्या वगैरे मी नंतर करणार होती. तर इथे माझं चालू होतं कढी आणि दाल फ्राय, असं काहीतरी चालू होतं. दाल फ्राय करत होते ॲक्च्युली. आता मी टोमॅटो वगैरे टाकत होते. तर इथे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं माझी मिठाची बरणी फुटली होती, तर मी घरून आणणार आहे. मी घरी गेली होती, मी बरणी आणली पण होती आणि ती गाडीतून आणता यांच्या हातातून पडली आणि फुटून गेली. तर आता मला परत एकदा घेऊन यावं लागेल, कारण की प्लास्टिकच्या बॉटलमध्ये काय होते की ते मीठ ओलसर होते असं पावसाळ्यामुळं. तर अशी गडबड गोंधळ चालू होता माझा. तर इथे कढी झालेली होती बनवून, डाळ आणि भात झालं होता. तर इकडे दाल फ्रायची तयारी चालू होती माझी. आणि हा असा पसारा झालेला होता माझ्या किचन ओट्यावर. आणि इकडं यांना वडे खूप आवडतात, तर मी इकडे उडदाची डाळ भिजत घातलेली होती. तर त्याचं पाणी काढायला ठेवलेलं होतं पुरण चाळणीवरती आणि वडे पण करणार होती. आणि हे काल आईने माझ्यासाठी कांदे आणले होते, कांदे संपले होते तर, आणि निंबू आणले होते, तर ते अजून ठेवायचेच होते. तर सर्व आवरून झालं आणि नंतर आम्ही जवळपास मला वाजले ते 5. अधेमध्ये मग वीर पण उठला होता, त्याला झोपवलं. मिष्टी स्कूलमधून आली तर तिला खायला वगैरे म्हणजे मध्ये चालूच होतं कामं. तर इथे मिष्टी म्हणत होती मम्मी मी पण तुझी हेल्प करते, आणि तिने ते बलून फुगवायचं घेऊन घेतलं माझ्याकडून आणि देतच नव्हती. नंतर मग मी जशी 2-3 हातानेच फुगवले, तोंडाने आणि इथे वीर देत नव्हता. नंतर मग ते मला लावायला आणि घेऊनच पडत होतं इकडं तिकडे. मुलं असले ना तर ज्या कामाला 5 मिनटं लागतात तर मुलांमुळे त्याला 10-15 मिनटं लागून जातात. असं करतात मुलं, करू देत नाही पटपट. तर फायनली माझं सगळं डेकोरेशन वगैरे झालेलं आहे, छोटंसं केलं. आणि नंतर मग मी झाडू मारला, घरं पुसून घेतले आणि या सर्वांच्या तयारी वगैरे केली आम्ही सर्वांनी. आणि नंतर आमचे काकू आले होते तर सेलिब्रेशन केलं.
त्याच दुकानातून घेतलं काय माहिती. हां ते लावून घेऊ का कॅन्डल. हो बेटा हो तू आग करून राहिला असं झालं होतं मग. हां काय कशाला टाकलं. केक खायला तोंडात टाकलं. हां तसंच करते तो मी. मम्मी काढू का. 5 6 7 8 9. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Geetesh Rao. Happy birthday to you. मिस्टी क्लॅप कर ना. Happy birthday. Happy happy. तुला पण देणार आहे. तर असं झालं आमचा बर्थडे. नंतर जेवणामध्ये मी बनवलं होतं शाही पनीर, दाल फ्राय, कढी, खीर, वडा आणि पापड, जिरा राईस आणि पोळी आणि काजू कतली बाहेरून आणली होती. तर असा होता आजचा जेवणाचा मेनू. काय झालं. हा आहे का तुझा पाय. भूर गेला भूर. हा तर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही मंदिरात आलो होतो. आधी जेवणच करून घेतलं कारण की यांना भूक लागली होती म्हणून. तर हे बुलढाण्याचं फेमस मंदिर आहे. तर आजचा ब्लॉग मी तसं एंड करते. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.